रूपा पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी
झालाय का? काल झाला का? चिंतन वेगळं सांगते. लोकांनी ऐकलं. चिंतन वेगळं सांगते. बरं चालते सांग. तेच आहे हो. आपण अर्थ काय बदल करणार? काय सांग? काय सांगू आता संतांचे उपकार. सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. 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 ठेविता पायी जीव थोडा. ठेविता पायी जीव थोडा. ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. बोलणे हित उपदेश. करोनी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. 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 ठेविता पायी जीव थोडा. ठेविता पायी जीव थोडा. ठेविता पायी जीव थोडा. कामने वस्त धेनुवेचे चित्ती. कामने वस्त धेनुवेचे चित्ती. कामने वस्त धेनुवेचे चित्ती. कामने वस्त धेनुवेचे चित्ती. कैसे माझा येती सांभाळीता. माझा येते सांभाळीता. माझा येते सांभाळीता. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. 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 ठेविता पायी जीव थोडा. ठेविता पायी जीव थोडा. ठेविता पायी जीव थोडा. विठोबा रखुमाई. गोपाळ कुमार. 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठाला 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 आलो विठाला 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 हरी 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 विठ्ठल 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 कवरला हरी विठाला श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज
की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती पते हर हर महादेव सिद्ध सद्गुरु शंकराजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय विठाला 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 काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वस धेनुवे चित्ती तुका म्हणे वस धेनुवे चित्ती तैसे मज येती सांभाळित काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 इकडे या बरं आजी ते चालते हॅलो बेस कमी करा ट्रबल आणि गेन द्या जरा कडक करा जरा थोडं हॅलो वा थोडासा विक होत्या घ्या महाराज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता जयांची आठवे सारस्वता घवे जिभेस्ये वकृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांसी भावाचे अवतरवीती खुन हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कारुणी आता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुम्हा विन शंभो मज कोण तारी समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पानी मंडनम मंडनानम तरुण
तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवल हास्यं श्री विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतं भवार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी हा श्री संताची माता चरणावरी श्री चरणावरी हो श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा उत्तरे विश्रांती पावल सांभाळा उत्तरे हो विश्रांती पावल सांभाळा उत्तरे विश्रांती पावल सांभाळा उत्तरे श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देवमान्य विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे अधिकारी संपन्न व्यक्तिमत्व जगद्गुरु जगत कल्याण संत तुकोबाराय यांचा संतांचे उपकार प्रतिपादित करणारा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला सुरुवातीला जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात काय सांगू आता काय या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे काय संतांचे उपकार सांगू किती संतांचे आपल्यावरती उपकार आहेत काय करतात संत मज निरंतर जागविती संत आपल्याला जागवण्याचं काम करतात आणि काय केल्यानंतर आपण संतांच्या ऋणातून उतराई होऊ काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा आपला जीव पायावरती ठेवला ना तरी सुद्धा संतांचे उपकार आपल्याच्याने फिटणार नाहीत एवढे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत बाबांनो काय करतात संत सहज बोलणे हितोपदेश सहज बोलतात संत सहज बोलले ना तरी आपल्या उद्धाराचं बोलतात
आपल्यामध्ये सुद्धा सहज लोक बोलतात, परंतु काय होतं, त्यांच्यामध्ये पेटलं जातं. आणि संत सहज बोलू द्या, संतांच्या सहज बोलण्यानं काय होतं, पेटलेलं विजलं जातं. हा फरक आहे. सहज बोलणे हितोपदेश करोणी सायास शिकविती. आणि सायासानं संत आपल्याला शिकवण्याचं काम करतात. आणि शेवटच्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळित. पहा, गाय जर रानामध्ये चरायला गेली ना, तिचं वासरू जर घरी असेल ना, त्या गाईला आपल्या वासरापाशी कधी जाईल असं त्या गाईला होत असतं. म्हणजे दिवसभर रानामध्ये चरत असते, परंतु तिचं चित्त कुठं असतं, सगळं त्या वासरापाशी त्या ठिकाणी तिचं चित्त असतं. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळित. तसे आपल्याला संत या ठिकाणी सांभाळण्याचं काम करतात. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल, असा काय माझा दावा नाही बरं का. जसे पांडुरंग परमात्मे मला या अभंगावरती बोलण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देतील, तसं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. आपल्या या शिवनेरी नगर नजीक कोंढवा खुर्द या गावामध्ये सालाबादप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व या सप्ताहातील आज 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडं आलं ते महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार शिवशंभू व्याख्याते आमचे बंधू हरिभक्त परायण कबीरजी महाराज अत्तार, त्याचप्रमाणे आपल्या या कोंढवा गावचं भूषण सचिव असणारे हरिभक्त परायण माऊली महाराज काटे दादांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण सुतार महाराज त्यांनी सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देते. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. सुंदर असे गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला मंडळ या ठिकाणी टाळ घेऊन उभ्या आहेत, ज्यांनी सुंदर अशी पंचपती या ठिकाणी घेतली. हरिभक्त परायण ताईंचं नाव रोहिणीताई जाधव. सुंदर गायन आहे. ताईंना मनापासून धन्यवाद देते. सप्ताहाचं वर्ष 18वे आहे. सुंदर असे कीर्तनकार या ठिकाणी ज्ञानदान करण्यासाठी येणार आहेत. सुंदर असे गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची सुंदर अशी मृदंगाची साथ आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य हरिभक्त परायण कमलेशजी जाधव, तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्यामुळे ज्यांची उत्कृष्ट अशी हार्मोनियमची साथ आहे, बाबांचं नाव सुनील महाराज कामठे, सुनील महाराज कामथे, ज्यांचं परवा दिवशी या ठिकाणी कीर्तन आहे, तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. झालं का? तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले माझे पती महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य असणारे हरिभक्त परायण संतोषजी महाराज कोलते, महाराजांना मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुंदर असे हार्मोनियम वादक, सुंदर असं भजन म्हणतात आमच्या गावचं भूषण हरिभक्त परायण बबन महाराज चौधरी, बाबांना मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ असतील, महिला मंडळ असेल, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी तुमचा हा सप्ताह चांगल्या पर्व काळावरती आहे. फार भाग्यवान आहात तुम्ही. काय काय पर्व काळ आहेत? धर्मनाथ बीज आहे, त्याचप्रमाणे गणेश जयंती आहे, त्याचप्रमाणे आज जगद्गुरु तुकोबारायांची जयंती आहे, जन्म उत्सव आहे, आणि त्याचप्रमाणे वसंत पंचमी आज आहे. पहा, अगदी पंढरीश पांडुरंग परमात्मा व विठ्ठल रुक्मिणी माता यांचा विवाह सोहळा आज आहे, आणि रथ सप्तमी हा शेवटचा पर्वकाळ या सप्ताहामध्ये आहे. फार सुंदर असं नियोजन आहे. पहा, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे, आणि प्रस्तुत अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला त्यांचे उपकार प्रतिपादित करतात. काय संतांचे आपल्यावरती उपकार आहेत बाबांनो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे. अनुरेणू या थोकडा
आकाशा एवढा अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. किती मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. माझ्या जगद्गुरु तुकाराम 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 हो तुकाराम 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 आ तुकाराम 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 ओ तुकाराम 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 नाम घेता कापियाम तुकाराम नाम घेता कापियाम नाम घेता कापियाम नाम घेता कापियाम धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ ओ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबरांचं नाव घेतलं ना यम सुद्धा असा थरथर कापायचा. एवढा मोठा अधिकार त्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांचा अधिकार काही सामान्य नाही. मुळातच जगद्गुरु तुकोबाराय हे किती मोठे आहेत आणि आपण लहान आहोत. मोठा सांगणारा हा मोठाच असतो. तो लहानाच्या हिताची जबाबदारी घेऊन सांगत असतो बाबांनो. नाहीतर आपल्यामध्ये आहे बाप बिडी ओढतो आणि पोराला सांगतो तंबाखू खाऊ नको रे. पोरग म्हणतं बाबा तुमच्या पिढीचा धूर कुठं चाललाय मला सांगताय तंबाखू खायला. त्यासाठी अधिकार तेवढा पाहिजे बाबांनो. अधिकाराशिवाय बोलणं नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. आपण किती भाग्यवान आहोत की आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झालाय. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत जन्माला आलेत. किती संत माऊली ज्ञानोबा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत. नवे नवे स्वर्गातल्या पितरांना जेवायला घालणारे एकनाथ महाराज सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत. शिंपी समाजाचे नामदेव महाराज ते सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत. त्याचप्रमाणे गोरा कुंभार संत जनाबाई आहेत, संत मुक्ताबाई आहेत, संत बहिणाबाई आहेत. असे अनेक संत याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत. आणि तुम्ही आम्ही सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोत ना. आपलं कुळ किती पवित्र म्हटलं पाहिजे. पवित्र ते कुळ पावन तो देश 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 हो पवित्र ते कुळ पावन तो देश 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 जेते हरचे दास जन्म घेती जेते हरचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ
धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा धर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण वा वा पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कुळ तर पवित्र आहेच परंतु महाराज आपली भूमी किती पवित्र आहे हो ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्म भूमी ही आमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची हा आमुचा आहे बहाना ही आमुची आहे बोली आसमानी झळके भव्य पताका भगव्या दरी पटक्याची ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची ही माय मराठी आमुची राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी वीरांची संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची ही माय मराठी आमुची ही माय मराठी आमुची आणि आपण किती भाग्यवान आहोत या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय मुळात ना या मनुष्य देहाचा जर विचार करायचा म्हटलं ना या मनुष्य देहामध्ये आलेला प्रत्येक जीव आहे ना सुखासाठी रात्रंदिवस धडपड करतोय प्रत्येकाला काय कशाची अपेक्षा आहे हो कशाची अपेक्षा आहे हां दुःखाची दुःख व्हावं असं वाटतं का तुम्हाला मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाजवे ऐसे कोणी भावे नाजवे ऐसे कोणी भावे नाजवे लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे तुवे ऐसे कोणी भावे ऐसे कोणी भावे ना मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाजवे ऐसे कोणी भावे नाजवे ऐसे कोणी भावे नाजवे लागे दुःख भावे कोणी भावे ऐसे कोणी भावे जीवे मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे खरं सांगू का महिला मंडळ आपल्या स्वप्नामध्ये जरी दुःख आलं ना एखादं वाईट स्वप्न पडू द्या पडलं की आपण दुसऱ्या दिवशी लगेच शेजारणीला सांगतो रात्री ना लईच वाईट स्वप्न पडलं बाई पडायला नको होतं म्हणजे स्वप्नामध्ये दुःख आलेलं सुद्धा आपल्याला सहन होत नाही
हां होतं का नाही. म्हणजे एवढा हा दुःखमूळ संसार आहे तरी सुद्धा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ संसार नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ संसार सदैवाचा जे बापर उपकारी आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ असा हा संसार आहे. तरी सुद्धा मनुष्य काय करतोय या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. किती या संसारामध्ये तुम्ही खाटाटोप केल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल सांगा ना. अगदी मरण जरी पत्करलं ना तरी सुद्धा संसारामध्ये सुख शोधणार नाही बाबांनो, मिळणारच नाही. मुळात हा संसार दुःख बांधवडी आहे. मग सुख कुठं आहे तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही सांगा आम्हाला सुख कुठं आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. सुख कुठं आहे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यापाशी सुख आहे. आणि आपण कुठं सुख शोधतो एखाद्या गोचिडाप्रमाणे आपण त्या संसाराला चिकटून बसलाय की नाही हां. परंतु बाबांनो हा विचार करा. या मनुष्य देहाचा जर विचार करायचा म्हटलं ना या मनुष्य देहामध्ये 2 प्रकारचे वर्ग तुम्हाला आणि मला पाहायला मिळतात. एक वर्ग आहे कृतज्ञ वर्ग आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञ वर्ग. आता कृतज्ञ वर्ग कशाला म्हणायचं. एखाद्यानं जर आपल्यावरती काय उपकार करू द्या त्या उपकाराची जाण न ठेवणारा याला कसला वर्ग म्हणायचं कृतज्ञ वर्ग. आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञ वर्ग. एखाद्यानं तुमच्यावरती काय उपकार करू द्या त्या उपकाराची जाण ठेवणारा याला कृतज्ञ वर्ग असं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आता या कृतज्ञ वर्गामध्ये एक भस्मासुराचं उदाहरण आलंय. भस्मासूर हा सुद्धा कृतज्ञ वर्गातील आहे. महिला मंडळ भगवान शिवशंकरांना पूजेसाठी काय लागतं बोला. भगवान शिवशंकरांना पूजेसाठी आपण काय वापरतो बेल अजून भस्म. भगवान शिवशंकरांना पूजेसाठी चिताभस्म किंवा मेलेल्या माणसांची राख त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांना पूजेसाठी लागते. भगवान शिवशंकरांनी भस्मासुराला सांगितलं भस्मासुरा तू काय करायचं रोज मेलेल्या माणसांची राख तुम्हाला पूजेसाठी आणून द्यायची. भस्मासूर म्हटला चालतंय. भस्मासूर काय करायचा रोज कोणी माणसं मेली की त्या मेलेल्या माणसांची राख भगवान शिवशंकरांना पूजेसाठी नेऊन द्यायचा. असा त्याचा रोजचा नित्यक्रम चालू होता. रोज कोणी माणसं मेली की मेलेल्या माणसांची राख भगवान शिवशंकरांना पूजेसाठी नेऊन द्यायची. परंतु एक दिवस काय झालं कुणी माणसंच मेली नाहीत. मग भस्मासुराला जायला उशीर झाला. भगवान शिवशंकर भस्मासुराची वाट पाहू लागले. भस्मासूर अजून काही आला नाही. त्यावेळी भगवान शिवशंकरांकडे भस्मासूर थोड्या वेळानं गेला. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी भस्मासुराला विचारलं भस्मासुरा तुला आज यायला एवढा उशीर का झाला रे. म्हटलं आज ना कोणी माणसंच मेली नाहीत म्हणून मला यायला उशीर झाला. भगवान शिवशंकरांनी भस्मासुराला सांगितलं अशा आणीबाणी प्रसंगी जर कोणी माणसं मेली नाहीत ना मी तुला एक वरदान देतो. काय वरदान देतो तू ज्याच्या कुणाच्या डोक्यावरती हात ठेवशील तो जळून भस्म होईल आणि त्या मेलेल्या माणसांची राख तू मला पूजेसाठी आणून द्यायची. आता या भस्मासुराला वरदान मिळाल्यानंतर उन्मत्तच झालाय. काय करायला लागला कुणाच्या पण डोक्यावरती हात ठेवू लागला. हे पहा करता की नाही माझ्या नावावरती एवढी एवढी जमीन नाहीतर लगेच जाळून भस्म करेल. आता मरणाची भीती कुणाला नाही बाबा. सर्वांना मरणाचीच भीती वाटते ना. लोक काय म्हणायची त्या भस्मासुराला अरे 10 एकर काय 50 एकर घे परंतु जाळून काय भस्म करू नको.
आता या भस्मासुराचा दरारा सगळीकडे पसरला होता. भस्मासूर आला रे आला म्हटलं की सगळी लोक इकडं तिकडं पळायला सुरुवात करायची. एके दिवशी नारद मुनी रस्त्याने चालले होते. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. लोकांनी नारद मुनींना सांगितलं, नारद मुनी, हा भस्मासूर हा काय करतो, कुणाच्या पण डोक्यावरती हात ठेवतो आणि जाळून भस्म करतो. आता हा भस्मासूर नारद मुनींच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी निघालाय. नारद मुनी म्हटले, माझ्याच डोक्यावरती हात ठेवतो की काय? हो म्हटला. म्हटले, माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला रे काय मिळणार? माझं काय मागं ना पुढं फुफुटा उड, माझं मागंही कोण नाही पुढंही कोण नाही. म्हटलं, माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला काहीच मिळणार नाही. मग म्हटलं, काय करू? म्हटले, ज्यांनी तुला वरदान दिलंय ना त्याच्या डोक्यावरती हात ठेव. त्यांच्या डोक्यावरती जर हात ठेवला ना, कैलासासारखं राज्य तुला भेटेल आणि पार्वतीसारखी पत्नी भेटेल. खरंय म्हणलं या शेंडीवाल्या बाबाचं असंच केलं पाहिजे. आता निघालाय बरं का भस्मासूर भगवान शिवशंकरांच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. दादा आवाज द्या जरा, रिटर्न द्या. भगवान शिवशंकर व पार्वती माता एकांतात त्या ठिकाणी गप्पा मारत बसल्यात. पार्वती मातेनं भस्मासुराला येताना पाहिलंय. पार्वती माता भगवान शिवशंकरांना म्हणतायत, भस्मासूर आज लईच तोऱ्यात आलाय बरं का. नेहमी असा मूठ झाकून येतो, आज तर हात वरती करूनच चाललाय. काहीतरी भानगड दिसते बरं का. आता भगवान शिवशंकर पुढं पळतायत, हा भस्मासूर त्यांच्या पाठीमागं त्यांच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. भगवान शिवशंकर म्हटले, अरे माझ्या डोक्यावरती हात ठेवतो की काय? हो म्हटला. बघा ही कृतज्ञ जात, ज्यांनी वरदान दिलंय त्यांच्याच डोक्यावरती हात ठेवण्यासाठी निघालाय. आता सगळ्या देवदेवतांना त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय. म्हटले, हे भगवान शिवशंकर ना फारच भोळं दैवत आहे. काय करते, लगेचच वरदान देऊन टाकतंय. महिला मंडळ, आपली सर्वात जास्त भक्ती कोणत्या देवावरती आहे? भगवान शिवशंकर भोलेनाथांवरती. का बरं? लवकर प्रसन्न होतात. एक तांब्याभर पाणी जरी घातलं ना, मनात काय इच्छा असेल ती पूर्णच होते. होते की नाही? एवढं भोळं दैवत आहे. सगळ्या देवदेवतांना प्रश्न निर्माण झालाय, आता काय करायचं? भगवान विष्णूंनी काय केलंय, सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलंय. एवढं सुंदर, मुळातच तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, त्याला काय अशक्य आहे? एवढं सुंदर रूप, किती सुंदर. राजस कुमार मदनात पुतळा, राजस कुमार मदनात पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार राजस कुमार मदनात पुतळा, राजस कुमार मदनात पुतळा, राजस कुमार मदनाचा, राजस कुमार मदनाचा पुतळा. कतरी मला नाती बोले, कतरी मला जनना जोडी, कुमार मदनाचा पुतळा, रवी सती काळा पलिया, हो रवी सती काळा पलिया, राजाचा कुमार मदनाचा पुतळा, रवी सती काळा पलिया, रवी सती काळा पलिया. वा महाराज, एवढं सुंदर रूप त्या भगवान परमात्म्यानं धारण केले. किती सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा,
सुंदर रूप भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी धारण केले, मोहिनीचं रूप. आणि या भस्मासुरानं त्या मोहिनीला पाहिलं आणि त्या मोहिनीला पाहिल्यानंतर म्हणतोय तुम्ही इथं कसं काय? ती म्हणती मला वर पाहिजे. हा म्हणतो मला सुद्धा वधू पाहिजे. ती म्हणती मी तुम्हाला वर येईन, परंतु माझी एक अट आहे. काय अट आहे? मी जसं नाचल, मी जसं नृत्य करत तसं तुम्ही नृत्य करायचं. म्हटला एवढंच ना, लगेच तयार आहे म्हटला. ती मोहिनी नाचायला लागली बरं का, नृत्य करायला लागली. ती मोहिनी नाचता नाचता काय करू लागली? आपला हात आपल्या कमरेवरती ठेवू लागली. हा भस्मासूर सुद्धा काय करू लागला? आपला हात आपल्या कमरेवरती ठेवू लागला. ती मोहिनी नाचता नाचता काय करू लागली? आपला हात आपल्या गालावरती ठेवू लागली. हा सुद्धा आपला हात आपल्या गालावरती ठेवू लागला. ती मोहिनी नाचता नाचता काय करू लागली? असा हळूहळू हात वरती घेऊ लागली. हा सुद्धा काय करू लागला? हात वरती घेऊ लागला. ती मोहिनी नाचता नाचता काय करू लागली? हळूहळू हात डोक्यावरती ठेवू लागली. परंतु याच्याकडे लक्षात आहे, आपल्या हातात काय जादू आहे बघताय काय माझ्याकडं? अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जळून खाक झाला. विठ्ठल विठ्ठल. याला कसली जात म्हणायचं? हा, कृतज्ञ. विसरले की काय? कसली जात म्हणायचं? कृतज्ञ जात. ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेत ना, त्या उपकाराची जाण न ठेवणारा. माऊलींची एक ओवी आहे पा. चोरा व्यवहारू दिदला, कृतज्ञ उपकारू केला, निसबस्तविला वाया जाय. बाबांनो, एखाद्या निसबू व्यक्तीवरती आपण कितीही उपकार करू द्या, हे कसं असतं? व्यर्थ असतं. मग माणसं ओळखायला शिका. ज्यांना वाटतं ना हे आपल्या जवळचे आहेत, हे आपले स्वतःचे जवळचे, एवढे जवळचे आहेत, आपली कोणतीही गोष्ट आपण हक्काने त्यांना सांगू शकतो. परंतु जवळचेच लोक तुमचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही बाबांनो. त्या लोकांना आपलं कधी समजायचं नाही, ते तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. ही कृतज्ञ जात आहे. आणि दुसरी जात आहे कृतज्ञ जात. कृतज्ञ जात कशाला म्हणायचं? व्यवहारामध्ये तुम्हाला पैशाची गरज असते, प्रत्येकालाच पैशाची गरज असते. आपण काय करतो? ज्यावेळी आपल्याला पैसे लागत असतात त्यावेळी आपण एखाद्या मित्राला काय म्हणतो? महिन्याभरासाठी एवढे एवढे पैसे मला देतो का? या महिन्याच्या या तारखेच्या अगोदर मी तुझे पैसे तुला परत करन. त्या मित्रानं आपल्याला जो वायदा दिलाय त्या वायद्याच्या अगोदर त्याचे पैसे त्याला परत करणं, याला कसलं म्हणायचं? कृतज्ञ वर्ग असं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातून आपल्याला वाचवण्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे संत. संतांकडे जा. प्रेम स्नेह जिव्हाळा या सगळ्या सद्गुणाचा ठेवा म्हणजे संत आहेत. संत मुळात करतात तरी काय? संत येतात तरी कशासाठी? उतराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा. जड जीवा अवतार तुम्हा दराया कारण, हो अवतार तुम्हा दराया कारण. कारण उधाराया जन जड
परोपकारासाठी आले घरजा वैकुंठी. कारण हित नाही ठाऊके जनका. जगाला माहीत नसतं आपलं हित कशामध्ये आहे ते. मग देव प्राप्तीचं साधन म्हणजे संत आहेत. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. किंवा संत येतात कशासाठी? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी. तुम्हा आम्हा सर्वसामान्य जड जीवांच्या उद्धारासाठी संत या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत बाबांनो. पहा, जोपर्यंत संत आपल्यामध्ये आहेत ना तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जोपर्यंत आपल्यामध्ये होते ना तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळाली नाही. आहे तोपर्यंत लोकांनी त्यांना शेण दगडी फेकून मारली. संन्याशाची मुलं म्हणून हिणवलं. त्यांच्या झोळीमध्ये माती मिसळली. कोण होते? आपलेच पूर्वज होते ना. आता माऊली ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये आहेत तर लोक ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेऊन नाचतायत. आषाढी पंढरीची वारी करतायत. त्याहीपेक्षा जगद्गुरु तुकोबराय ज्यांचा जन्म उत्सव आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये होते ना बाबांनो तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कधीच कळाली नाही. आहे तोपर्यंत लोकांनी त्यांची गाथा पाण्यामध्ये बुडवली. किती त्रास दिला तुकोबारायांना. तर आता त्यांचं गाथा मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलंय. सांगायचं तात्पर्य काय? जोपर्यंत माणसं आपल्यामध्ये आहेत ना तोपर्यंत आपल्याला त्या माणसांची सुद्धा किंमत कळत नाही. आहे तोपर्यंत याचा राग त्याचा द्वेष करता की नाही? आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगा बाबांनो. आहे तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी मान सन्मान द्या. कारण क्षणिक जीवन झालंय. क्षणभंगुर नाही भरवसा. हरे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल भासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. महाराजांनी मगाशी सांगितलं, काटे महाराजांनी परमार्थातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण साखरे महाराज बाबांचं जाणं झालं. क्षणिक जीवन झालंय बाबांनो. कुणाला कधी जावं लागेल हे सुद्धा सांगता यायचं नाही. बाबांच्या स्मृतीत अभिवादन करते. बाबांना आदरांजली व्यक्त करते. अतिशय प्रेमाने त्यांचे अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांनो, गेल्यानंतर काय शिल्लक राहतंय हो? गेल्यानंतर आपल्या फक्त आठवणी पाठीमागं शिल्लक राहतात. तुम्ही जे काही कर्म करत असताना ते कर्म चांगलं करत जा बाबांनो. गेल्यानंतर काय शिल्लक राहतंय? गेले दिगंबरा ईश्वरा विभूती. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुम्ही आम्ही सुद्धा आहेत तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही. उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना, एखादं झाड दारासमोर लावले. जोपर्यंत झाड आहे ना दारामध्ये त्याचा रोजच पाला गळतो. रोज झाडाचा कंटाळा येतो. म्हणून आपण काय करतो? मुळासकट ते झाड कापून टाकतो की नाही? आणि ज्यावेळी चैत्रातलं चांगलं ऊन चटकायला सुरुवात होऊ द्या मग आपल्याला त्या झाडाची आठवण येते. काय वाटतं? बाबा तोडलं नसतं तर बरं झालं असतं. तसंच आहे. संत जोपर्यंत आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. संतांकडे एक गुण आहे बाबांनो. तो कोणता? नम्रता. नम्रतेनं माणसं जवळ येतात यात नवल नाही, परंतु नम्रतेने देव सुद्धा आपल्या अधीन होतो बाबांनो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र व्हायला शिका. जर नम्र झाला ना तुमची कोणतीच कामं राहणार नाहीत. समाजामध्ये तुम्हाला एक पद आहे, त्या पदावरती तुम्हाला कायम राहावं, टिकून राहावं असं वाटत असेल ना तर नम्रता अंगी असायला पाहिजे. नाहीतर आहेत अशी लोक, मला काय कोणाची गरज नाही, मी जिथं लात मारेल ना तिथं पाणी काढेल असं बोलतात. बोलतं का नाही? संतांकडे एक गुण आहे, तो म्हणजे कोणता? संतांकडे नम्रता आहे. मुळात संतांकडे नम्रता तर आहेच, परंतु अजून काय आहे? संतांच्या अंतकरणातील भाव कसा आहे बाबांनो? माझे चोखोपराय फार गोड वर्णन करतात. काय अंतकरणातील भाव आहे तो? उसा डोंगा परी रचनो हे डोंगा काय भुलला सी वरली या रंगा काय भुलला सी.
रंगा नदी डोंगी परी जलनो हे डोंगा काय भुललासी वरली या रंगा काय भुललासी वरली या रंगा चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी वरली या रंगा काय भुललासी वरली या रंगा. असे वरवरचे रंग दाखवणारे लोक आहेत समाजामध्ये, त्यांच्या रंगांना भुलायचं नाही कधी. संत आहेत कसे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महिला मंडळ, तुम्ही भक्ती करताय ना, भक्ती करत असताना कशी भक्ती करायची, मनोभावे भक्ती करायची. नाहीतर मनी नाही भावन म्हणे देवा मला पावेल का. कशी भक्ती पाहिजे तुमची, शुद्ध अंतकरणाने शुद्ध भावाने भक्ती केली पाहिजे. पहा, तुम्ही स्वयंपाक बनवताय ना, भाजी करताय, कपडे धुताय, भांडी घासताय, कोणतंही नित्य कर्म करत असताना मुखाने त्या परमेश्वराचं नाव घेत जा. हरी बोला देता हरी बोला घेता दळिता कांडिता हरी बोला. माझ्या जनाबाई महाराज तर फार गोड वर्णन करतात. पहा, जनाबाई महाराज सांगतात, जात्याच्या मुखी घालते ग जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्यायचं कसं, अंतकरणापासून. नाहीतर तुमची भक्ती कशी आहे सांगू का, लटकाचं भावन लटकीचं भक्ती, मग देव सुद्धा तुम्हाला लटकाच भेटणार बरं का. अशी भक्ती कधी करायची नाही. सर्वांनी नामस्मरण करायचं. कोणतं नाम घ्यायचं, तुम्ही म्हणताल ताई नेमकं नाव तरी कोणतं घ्यायचं. तुम्हाला जो कोणता देव आवडतोय ना, त्या देवाचं नामस्मरण करायचं. आता सांगू का, सगळ्या महिला काय करतात, श्री स्वामींची भक्ती करतात, स्वामींचं स्टेटस ठेवता की नाही. स्वामींची भक्ती करताय ना, मग स्वामींना शरण जायचं. काय म्हणायचं, चितरत्नाची खान रे एकाएकी जान रे चितरत्नाची खान रे एकाएकी जान रे प्राणाचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. अजून एक मंत्र सांगू का, सगळ्यात सोपा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हा मंत्र तर येईल ना, किती सोपा आहे. आणि तुम्ही म्हणताल ताई काय होईल आम्ही हा मंत्र घेतल्यानंतर? तुमची जन्मोजन्मीची जी काही पापं झालेली आहेत ना, ती पापं या रामकृष्ण हरी मंत्राने जळून खाक होतील, म्हणजे जळून नष्ट होतील. म्हणून हा मंत्र त्या ठिकाणी घ्यायचा. तुम्ही सांगताल ताई किती वेळ झालं सांगताय नामस्मरण करा. संतांचे उपकार तर आपल्यावरती आहेतच. किती उपकार आहेत? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात पहा, आपण अंगी जळे आणि नागवे जगाचे डोळे, पतंग जैसे दीपाचे नी. घरामध्ये जर रात्रीच्या वेळेला अंधार पडलेला आहे आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण राहताय, अचानक पतंग हा किडा येतोय आणि त्या दिव्याच्या भोवती असा गिरट्या घालतोय. गिरट्या घालता घालता काय करतोय, अचानक त्या दिव्यावरती झडप घेतोय. आता त्या दिव्यावरती झडप घेतल्यावर काय होतंय, तो दिवा विझून जातोय. म्हणजे स्वतःही जळून भस्म होतोय आणि इतरांनाही अंधकार करतोय. म्हणजे आपण अंगी जळे आणि नागवे जगाचे डोळे. मग त्यात आपलाही फायदा करून घ्यायचा नाही आणि इतरांचाही फायदा होऊन द्यायचा नाही. असे काही जीव पाहायला मिळतात बाबांनो. तो स्वार्थाचाही विचार करत नाहीत आणि परार्थाचाही विचार करत नाहीत. दुसरा वर्ग आहे फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करतो. फक्त आपलं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं तिकडं वाटोळं झालं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जसं की बाबा तुझी दाढी दळाली तरी चालेल, परंतु इकडं माझी पिढी पेटू दे. तुझं तिकडं वाटोळं होते त्याच्याशी मला काय घेणं देणं आहे. फक्त आपलं वांग भाजलं पाहिजे. अशा आहेत की नाही लोक. आणि तिसरा वर्ग या समाजामध्ये तुम्हाला आणि मला असा पाहायला मिळतो बाबांनो, तो स्वार्थाचाही विचार करतो आणि परार्थाचाही विचार करतो. त्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरीतून त्याचं वर्णन करतात. फेडीत पापताप मुखीत पिढीचे पादप, समुद्रा आपंगी जाय जैसे. आता ही गंगा माता किती पवित्र आहे. ही गंगा माता उगम स्थानापासून उगम पावते व सागराशी जाऊन एकरूप होते. ही वाहत असताना तिच्या कडेला काही गावं आहेत, काही पशु पक्षी प्राणी आहेत. ती स्वतःही सुखी होते आणि इतरांनाही सुखी करते. गंगा मातेचं उगम स्थानापासून उगम पावणं हा त्या गंगा मातेचा स्वार्थ आहे, परंतु सागराशी जाऊन एकरूप होणं हा त्या गंगा मातेचा परार्थ आहे बाबांनो. सूर्याचं देखील तसंच आहे. सूर्याचं उगवणं हा त्या सूर्याचा स्वार्थ आहे, परंतु सगळ्या जगाला सूर्यप्रकाश देणं हा त्या सूर्याचा परार्थ आहे. आणि चौथा वर्ग या समाजामध्ये तुम्हाला आणि मला असा पाहायला मिळतो बाबांनो, तो स्वार्थाचा विचार करत नाही, परंतु परार्थाचा विचार केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच वर्गाला संत असं म्हटलं जातं. मी सुरुवातीलाच प्रमाण सांगितलं होतं, जगत कल्याणाकरता आलेले संत. आणि परार्थ काय साधलाय, संसाराच्या नावे घालून ह्या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. काय केले संतांनी, हरिभजनी हे धवळीले जग, सुखविला लाग कळी काळाचा. हे संतांचं कार्य संतांनी पूर्ण केलंय. एवढे संतांच्या आपल्यावरती होतात उपकार, आणि त्या संतांचे किती उपकार मी तुम्हाला सांगू सांगू आता संतांचे उपकार. काय 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 सांगू आता संतांचे उपकार.
या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत आपल्याला जागवण्याचं काम करतात बाबांनो. आता हा देह मिळालाय, परत मिळेल ना मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही. मग काय करा? भजन करा. याच देहामध्ये भजन करू शकतो ना. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुख विवेक